सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। 21 नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। तो 20 डिसेंबर पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे। श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो तो मार्गशीर्ष महिना। त्यामुळे भरपूर सगळ्यांना, माझ्या ताई दादा जेवढे सगळे माझे सेवेकरी आहेत, महिला सेवेकरी असतील, पुरुष सेवेकरी असतील, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिना ज्या प्रकारे आपण श्रावण महिना पाळतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील आपल्याला पाळायचा आहे। जसं की सांगितलं, श्रावण महिना जितका पवित्र आहे तितकाच पवित्र मार्गशीर्ष महिना देखील आहे। या महिन्यामध्ये आपण आपल्या आईची, देवी आईची, माता लक्ष्मीची, आपल्या कुलदेवीची उपासना आराधना करत असतो। त्यामुळे आपल्याला आवर्जून हा महिना पाळायचाच आहे। मांसाहार चुकूनही करायचा नाही। पण काही घरामध्ये केला जातो, काही हरकत नाहीये, पण ज्या दिवशी तुम्ही उपासना सेवा करणार आहात त्या दिवशी तर मात्र तुम्हाला पाळायचंच आहे। त्याच पद्धतीने बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महिलांनी कोणत्या चुका टाळायच्या आहेत, ज्या आपल्या हातून, महिलाच काय पुरुषांच्या हातून देखील ह्या चुका घडता कामा नयेत, चुकूनही या चुका घडता कामा नयेत, अशा कोणत्या चुका आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। त्याच पद्धतीने नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं हे देखील आज आपण पाहणार आहोत। बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवघे 4 गुरुवार आपल्याला सापडलेले आहेत। किती 4 गुरुवार आपल्याला भेटला आहेत, म्हणजे पहिला गुरुवार आहे 27 नोव्हेंबर रोजी, दुसरा गुरुवार आहे 4 डिसेंबर रोजी। अशा पद्धतीने आपले हे सगळे गुरुवार असणार आहेत। 4 गुरुवार आपल्याला सापडलेले आहेत। तरी बघा, आता नवरात्र म्हणजे षडरात्र उत्सव देखील सुरू होणार आहे, चंपाषष्ठी देखील सुरू आहे, म्हणजे ते त्याच पद्धतीने साप्ताहिक पारायण, आपलं सप्ताह काळ देखील सुरू होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे 15-20 दिवस जे काही आहेत, आता असो नंतर असो, आपल्याला ते पाळायचेच आहेत। थोड्या दिवस आपण पाळले, आपल्या घरासाठीच आपण करत असतो सेवा, आराधना, उपासना काय असेल ते, आपली एखादी इच्छा असते म्हणून आपण गुरूंच्या चरणी लीन झालेलं असतो, त्यांच्या सेवा करत असतो। भरपूर असे देखील सेवेकरी आहेत ते 108 पारायण स्वामी चरित्राचे करतात, आणि जोपर्यंत 108 पारायण होत नाही तोपर्यंत मांसाहार देखील पाळतात आणि ब्रह्मचार्याचं पालन देखील करतात। भरपूर असे देखील सेवेकरी आहेत, पण आपण का नाही करू शकत? आपण साधे सप्ताह काळामध्ये देखील आपण का नाही पाळू शकत? हा प्रश्न स्वतःला विचारायचा। कारण बघा, जोपर्यंत आपण आपल्या मनाला आपण समजवणार नाही, जोपर्यंत आपण आपल्याशीच एकनिष्ठ होणार नाही, तोपर्यंत कोणतीही कामं अशक्य आहेत। जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या ताब्यामध्ये करणार नाही, तुमचं मन जर तुमच्या कंट्रोल बाहेर असेल तर काहीच उपयोग नाहीये। कारण तुम्ही किती जरी म्हटलात की नाही मी उद्यापासून खाणार नाही, पण तुमचं मनच तयार नाहीये, तुमचं माइंड म्हणतंय नाही, तुमची बुद्धी म्हणते नाही मी खायचं नाहीये मला, पण सगळं काम इथे मनावर चालतं, आपलं मनच तयार होत नाहीये ते काम करण्याला, तर बुद्धी तरी कशी चालना देईल बरं? बुद्धी वळणार, जिकडे मन जाते तिकडेच बुद्धी आपली वळत असते, एवढं लक्षात घ्या। मनाचा सगळा खेळ आहे। जोपर्यंत तुम्ही मन आणि बुद्धी, आपलं डोकं आणि मन जोपर्यंत एकरूप करत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी अशक्य आहेत। त्यामुळे तुम्हाला मी कायमचं सोडा म्हणत नाहीये, कायम सोडतात भरपूर सेवेकरी स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर, पण तुम्ही या सेवा काळामध्ये तरी खाऊ नका असं मला म्हणायचं आहे। म्हणजे बघा, आता षडरात्र उत्सव सुरू होणार आहे, मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे ना, तेव्हापासून तरी पाळा, पूर्ण महिना पाळायचा आहे तुम्हाला। बघा, एक महिना पाळून पहा, तुम्हाला किती तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटते ते बघा। कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते, वाईट बाधा असतात, त्या देखील बाहेर काढण्यात तितकंच महत्त्वाचं असतं। मी प्रत्येकाला कळवून सांगत असते, आणि नक्कीच तुम्हाला जर माहिती आवडत असेल, मी सांगितलेलं तुम्हाला पटत असेल तुमच्या मनाला, तर नक्कीच पुढे व्हिडिओ शेअर करत जा। व्हिडिओ शेअर केल्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त फायदा होणार आहे असं मला वाटतं। त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर खरंच माहिती आवडत असेल तर तुम्ही नक्कीच इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवत जा, इतरांपर्यंत देखील शेअर करत जा, आणि तुमच्या काही शंका असतील तरी देखील कमेंट करत जा। प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते। आता कालच एका ताईंचा मेसेज आलेला की त्यांना माझे व्हिडिओज आवडतात, त्याच पद्धतीने त्यांना गुरुचरित्राचं पालन करायचं, पण त्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे, गुरुचरित्राचं पोथी त्यांना ग्रंथ हवा आहे। तर ज्यांना ग्रंथ हवा असेल तर तुम्ही आवर्जून मला कमेंट करा, मी तुमच्याशी संपर्क साधून, माझ्याजवळ केंद्र आहे तिथे जर गुरुचरित्राचे ग्रंथ भेटले तर तुम्ही ॲड्रेस वगैरे ऑनलाईन पेमेंट करून मी तुम्हाला ग्रंथ कुरिअरने देखील पाठवू शकते। जर तुम्हाला भेटत नसेल तर पाठवू शकते मी, पण लवकरात लवकर, कारण आता सप्ताह काळ लवकर आलेला आहे, तुमच्यापर्यंत देखील ते कुरिअर पोहोचायला हवं यासाठी मी तुम्हाला सांगते। तर अशा पद्धतीने देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। तुम्ही कमेंट करा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला संपर्क साधेन आणि तिथून पुढे तुमची माहिती घेईन। बघा, त्याच पद्धतीने आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही स्त्रीचा आपल्या हातून अपमान होईल
त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने परस्त्री ही आपली आई आहे, बहीण आहे, माता आहे, या पद्धतीने वागायचं आहे. परस्त्रीचा अपमान होता कामा नये. कोणत्याही स्त्रीच्या हातून असो किंवा पुरुषाच्या हातून असो अपमान होता कामा नये. ज्या घरामध्ये आईची, बहिणीची, मुलीची दखल घेतली जात नाही, ज्या घरामध्ये सतत आईची, बहिणीची आणि मुलीचा अपमान आपल्या घरामध्ये केला जातो, तिला लाथाडलं जातं, तिला शिव्या दिल्या जातात, तिला शाप दिला जातो, अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. एवढं लक्षात घ्या. माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीला शरण जा आणि तुम्ही या गोष्टी, या चुका ज्या करतात ना त्या आवर्जून टाळायच्यात. तुम्ही भरभरून सेवा करता, इतकं सांग्र संगीत करता की भरपूर लोक तुम्हाला म्हणतील किती देवदेव करते. पण बघा, जर तुम्ही एवढं सगळं करता आणि बाहेर जाऊन एखाद्याला शिव्या शाप देता, काही उपयोग नाही. तिथेच शून्य झाला तुम्ही, गोल. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या हातून कोणत्याही स्त्रीचा, आपल्या मुलीचा, आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा अपमान होईल अशा पद्धतीने कोणतीही वर्तणूक करायची नाही. आणि महिलांनी देखील आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचा अपमान होईल किंवा आपल्या हातून देखील स्त्रीचाच काय पुरुषाचा देखील अपमान होईल असं वागायचं नाहीये. कारण बघा, स्त्री काय पुरुष काय दोघांनाही मन आहे, बरोबर ना. कोणी काही कोणाला बोललं तर लगेच आपल्याला वाईट वाटतं ना. त्यामुळे कोणाला कधीही कोणाचं मन दुखेल, आपल्याकडून त्याला मनात दुखापत होईल, मनाची दुखापत, मानसिक दुखापत होईल, अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला करायचं नाहीये. त्याच पद्धतीने गुरुवारी तुम्हाला जर व्रत करत असाल तर तुम्ही फलाहार घेता. तुमच्या तब्येतीची काळजी घेत तुम्हाला उपवास करायचा आहे. शक्य जर होत असेल तर भरपूर लोक ते किटमिट देखील पाळतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तशी पद्धत, त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा. तुमच्या इकडे खिचडी खातात, खावा, काही हरकत नाही. पण पोथीमध्ये फलाहार दिलेला आहे. फलाहार म्हणजे दूध, फळे वगैरे खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने केला तरी देखील चालणार आहे. कोणी कोणी निर्जळी उपवास देखील करते या दिवशी. आपल्या तब्येतीला झेपत असेल तर करायचं आहे. 7व्या महिन्यापासून पुढच्या महिलांनी उपवास करावे की नाही. बघा, एक प्रकारे ते बाळाच्या जीव फुटलेला असतो, बाळ पूर्णपणे तयार झालेलं असतं, बाळाची वाढ चांगली होत असते आणि त्याच्यात आपण उपवास केला तर आपल्यामुळे त्या बाळाला देखील त्रास होतो. आणि यामुळे आपल्या शरीरातच पोषक घटक गेले नाहीत तर त्या बाळापर्यंत काय पोचणार? काहीच पोचणार नाही. कारण आईने खाल्लं तर त्या बाळाला पोचणार आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही 1 वर्ष हेच उपवास स्किप केले तरी देखील चालणार आहे. तुम्ही सेवा करा, सेवा करायला काही हरकत नाही. सेवा करा, सेवेला बंधनच नाहीये, कोणतंच बंधन नाहीये की तू असं आहे, तू असं आहे, तुझं तो उपवास करून म्हणजे सेवा करू शकत नाही, तू उपवास करत नाही तर काही नाही. तुम्ही सेवा करा ना, भरपेट खावा, चांगला पोषण सात्विक भोजन घ्या, आहार घ्या चांगला आपल्या मुलासाठी, आपल्या लेकरासाठी जे आवश्यक आहे ते. आणि तुम्ही उपवास नाही केलात, फक्त सेवा जरी केली तरी ओके आहे, काही हरकत नाही, तरी देखील चालणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात चुकून जर आपल्याला पिरियड्स आले, मासिक धर्म आला, म्हणजे बघा गुरुवारी चाला, तर काय करावं? तर त्या दिवशी तुम्हाला काहीच करता येणार नाही. अर्थात तुम्ही युट्यूबला फक्त श्री सुक्तम असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल ते श्रवण करू शकता, बाकीच्या काही सेवा करता येत नाहीत तुम्हाला, बरोबर. जर तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती असेल तर त्या दिवशी तुमची कसलीच शिवत घरामध्ये कुठेच होणार नाही, याची काळजी घ्यायची. आणि त्या व्यक्तीला, तुमच्या मुलगी असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, त्यांना ती पूजा मांडणी वगैरे करून पोथी वाचायला सांगायची. अशा पद्धतीने हा गुरुवार आपल्याला करायचा आहे. सुतक विटा आला तर काहीच आपण करू शकत नाही, बरोबर. या दिवशी आपल्या घरातील कोणाला दही, मीठ अजिबात द्यायचं नाही, बरोबर. आपल्या घरातील सायंकाळच्या वेळेस दही आणि मीठ चुकूनही कोणाला द्यायचं नाही. सुई चुकूनही कोणाला द्यायची नाही, एवढे एक लक्षात ठेवायचं आहे. त्या दिवशीच काय, मार्गशीर्ष महिन्यातच काय, इतर कोणत्याही दिवशी सायंकाळच्या वेळेस मीठ, दही आणि सुई कोणालाही द्यायची नाही. एवढे एक आपल्या कानाला खडा लावायचा आहे आणि आपल्या मनाशी एक गाठ बांधून ठेवायची आहे की या 3 गोष्टी चुकूनही कोणाला सायंकाळच्या वेळेस द्यायच्या नाहीत. मार्गशीर्ष महिन्यात तर चुकूनही द्यायच्या नाहीत, एवढं लक्षात घ्यायचं आहे. याच छोट्या छोट्या चुका आपल्याला नडत असतात आणि याच चुकांमुळे आपण किती जरी देवदेव केलं, किती जरी सेवा केली तरी आपल्याला त्याचं फळ काही मिळत नसतं. त्यामुळे आपल्याला चुकूनही या चुका आपल्या हातून घडणार नाहीत, आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातून घडणार नाही, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने भरपूर लोक प्रश्न विचारतात की सगळे लोक म्हणतात की गुरुवारचे केस धुवू नये, गुरुवारचं फरशी पुसू नये. तर का? बघा, एक प्रकारे गुरुवार आपल्या महाराजांचा वार आहे. या दिवशी गुरुबळ आपलं जितकं स्ट्रॉंग ठेवता येईल तितकं ठेवायचं आहे. घर आपलं जड राहावं असं म्हणतात, घर आपलं हलकं करू नये असं म्हणतात. म्हणजे काय साफसफाई करायची नाही का? करा ना, तुम्ही झाडू मारा, घरातलं तुमचे व्यवस्थित स्वच्छ करा सगळं घर. फक्त कुठे जाळे जळमट एखादं दिसलं तर ते काढायला वगैरे जायचं नाही, फरशी पुसायची नाही, म्हणजे घर थोडंसं जड ठेवायचं. फक्त गुरुवारी आपल्याला देखील आराम द्यायचा, त्या फरशीला देखील आराम आपल्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीने भरपूर लोक पुसतात. आता तुम्हाला हे पटलं तर घ्या, नाही तर तुम्ही पुसली तर देखील चालेल, काही हरकत नाही, तुमच्या इच्छेने. पटलं तर घ्या, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं.
त्याच पद्धतीने बघा, केस धुवावे की नाही, केस देखील धुवत नाही गुरुवारी. पण भरपूर लोक म्हणतील की आम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लं होतं, मग आम्ही गुरुवारी केस धुवायचे नाहीत का? तुमच्या इच्छेने, शक्यतो बुधवारी खायचंच नाही मग, म्हणजे गुरुवारी केस धुण्याची वेळ येत नाही. जर गुरुवारी उपवास आहे तर बुधवारीच केस तुमचे धुवायचे आहेत. गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला गुरुबळ वीक होत असतो, त्यामुळे आपल्याला आपला गुरुबळ स्ट्रॉंग ठेवण्यासाठी गुरुवारी केस धुवू नये. पण तुमच्या भागात जशी पद्धत आहे, भरपूर ठिकाणी खेडेगावात तुम्ही बघता उपवास असतो त्या दिवशी केस सर्रास केस धुतले जातात, मग कोणता वार आहे ते पाहत नाही. तरी देखील सांगण्याचा एकच हेतू आहे की आपला गुरुबळ स्ट्रॉंग राहावा, वीक होऊ नये, यासाठी आपल्याला केस धुवायचे नसतात. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ज्या मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या आणि त्या आम्ही शेअर केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल असं मी गृहीत धरते आणि आजची ही माहिती इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.